पांढऱ्या कपड्याला लोखंडाचे हुक्स, पिन किंवा मग तारेचे असे गंजाचे डाग जर लागले तर ते सहजासहजी निघत नाहीत. त्याच्यासाठी असे कपडे ड्राय क्लिनिंगसाठीच द्यावे लागतात. जसे की इथे माझ्याकडे जे कपडे आहेत त्यांना कपड्यांच्याच हुकाचा गंजाचा डाग लागून गेलेला आहे आणि पांढऱ्या कपड्यांवर हे डाग खूपच उठावदार दिसतात. तर असे डाग घरच्या घरी कशा पद्धतीने काढायचे त्याच्याबद्दलचा आजचा व्हिडिओ. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला ह्या डागांवर मी पाणी टाकून घेतलं आहे. थोडेफार डाग जर निघण्यासारखे असले तर निघून जातील, पण या डागांवर काहीच फरक पडत नाही पाणी टाकले तरी पण आणि धुतलं तरी पण. त्याच्यासाठी विशिष्ट फॉर्म्युला वापरला जातो आणि हे कपड्याचे डाग जे आहेत जिथे हुक आहेत त्या ठिकाणी तर अजूनच जास्त लागलेले आहेत. तर हे डाग काढण्यासाठी मी आज गुड का मसाला हे प्रॉडक्ट वापरणार आहे. याला हिंदीमध्ये गुड का मसाला असं म्हणतात. तर हे ऑनलाईन फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवर तुम्हाला भेटून जाईल. तसं तर लोकल मार्केटमध्ये सुद्धा भेटतं आणि खूप स्वस्त पण असतं, पण नेमकी कोणत्या शॉपमध्ये भेटेल हे काही सांगता येत नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही ऑनलाईन फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवर ते सहज मागवू शकतात. तर इथे जेवढ्या पण भागावर डाग आहेत त्या सगळ्या भागांवर मी हे पावडर लावून घेत आहे. तर या पावडरला थोडासा हवा लागली होती, त्याच्यामुळे या पावडरचा गोळा तयार झाला आहे आणि त्याच्यामुळे हे गाठीसारखं बनलेलं आहे, खडू बनून गेला याचा. तर मी हा हातानेच डायरेक्ट डागांवर लावते आहे, कारण की आपल्या स्किनला याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. याच्यामुळे आपल्या स्किनची जलन वगैरे होत नाही. त्याच्यामुळे मी ग्लव्जचा वापर इथे केलेला नाही आहे. तर जिथे जिथे डाग आहे त्या सगळ्या डागांवर मी इथे ही पावडर लावून घेते आहे. या ब्लाऊजला हुकांच्या ठिकाणी खूप सारे गंजाचे डाग होते, तर ते डाग जे आहेत ते बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे आणि थोडेफार जे डाग शिल्लक होते तिथे पुन्हा मी एकदा ही पावडर लावून घेते आहे. म्हणजे राहिलेले थोडेफार जे डाग आहेत ते निघून जातील आणि लगेच हातोहात हे कपडे धुवूनसुद्धा घेणार आहे. कारण की ही पावडर कपड्यांवर राहिली तर मग तेवढ्या जागेत कपडे फाटून जातात. त्याच्यामुळे ही पावडर लावल्याच्या नंतर डाग तर जातात, फक्त काळजी घ्यायची की लगेच हातोहात हे कपडे धुवून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता ह्या ब्लाऊजचे जे गंजाचे डाग होते ते पूर्णपणे नाहीसे झालेले आहेत आणि थोडेफार राहिले तर पुन्हा आपण एकदा लावलं तर सगळेच डाग नाहीसे होतात. तर बाकीच्या ठिकाणीसुद्धा अशाच प्रकारचे डाग होते ते सुद्धा मी काढून घेतलेले आहे. पण ह्या पावडरचा वापर फक्त पांढऱ्या कपड्यांवरच आपण करू शकतो. रंगीत कपड्यांचे डाग याने निघत नाहीत, कारण की जर आपण रंगीत कपड्यांना हे पावडर लावलं तर त्या रंगीत कपड्यांचा रंगच निघून जातो. त्याच्यामुळे फक्त पांढऱ्या कपड्यांचे डाग काढायचे आणि असंही कोणतेही डाग जर पांढऱ्या कपड्यांना लागले तर आपण ते सहज काढू शकतो. जसं की रंगीत कपड्यांचं डाग काढणं खूप अवघड असतं, ते मी बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं सुद्धा आहे. तर याच पद्धतीनं ह्या पावडरनी मी सगळ्या कपड्यांचे डाग जे होते ते काढून घेतले आणि नंतर हे कपडे व्यवस्थित धुवूनसुद्धा घेतले होते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे खूप सारे उपयोगी व्हिडिओ आधीच अपलोड केलेले आहेत ते सुद्धा नक्की बघा. आणि तुम्हाला जर गुड का मसाला ऑर्डर पाहिजे असेल तर तो तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकतात. थँक्यू.